नमस्कार महाराष्ट्र. पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कहानूर पठार गावात भव्य सत्कार समारंभ संपन्न. अहमदनगर जिल्ह्याचे भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार मुक्तिधाम पारनेर रोड कहानूर पठार तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी घेण्यात आला. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची बैलगाडीतून गावाच्या मेन चौकातून ढोल ताशाच्या गजरात व फुलांची उधळण करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारनेर अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेती जलसिंचन पाणी मागणीसाठी ही पाणी परिषद घेण्यात आली होती व ही पाणी परिषद पहिल्यांदाच घेण्यात आली होती. तसेच भाजपाचे कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे हे या पाणी परिषदेत मला कोणत्याही प्रकारचे पद किंवा तिकीट मागणार नाही, पण हा पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे असे ते म्हणाले. गेल्या कित्येक दशकापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे व 3 महिन्यात अहवाल सादर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल असा शब्द राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे. पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री काशीनाथ दाते सर यांच्या मागणीला यश आले आहे व पारनेरकरांसाठी 4 जलसिंचन योजना राबविण्यात येणार आहे असे ते म्हणाले. या पाणी परिषद भव्य सत्कार समारंभासाठी पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री काशीनाथ दाते सर, विश्वनाथ दादा कोरडे, अशोकराव सावंत, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, वसंतराव चेडे, नवनाथ सालके, सोनालीताई सालके मॅडम, शिवाजीराव धुंडीबा सालके, सुषमाताई रावडे, अरुण ठाणगे, अण्णासाहेब सालके आदी मान्यवर व पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी आवेश काळे, अहिल्यानगर. आमच्या महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र, आज आपल्या पारनेर तालुक्याच्या वतीने आपण आपले लाडके उमेदवार आमदार दाते यांना निवडून दिलं आणि महायुती सरकारमध्ये मलाही जलसंपदा मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. असं आमच्या दोघांचा एकत्रित सत्कार आपण ठेवलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना सत्कार आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर पारनेर तालुक्याचे आणि आमच्या विखे पाटील घराण्याचे गुणानुबंध आहे, जुने संबंध आहे. मला होतं ते काही पारनेर तालुक्यात दुष्काळ पडला तर परवरी सगळे ट्रॅक्टर अंगठी करायचं. नंतर मग पाण्याला उघडीचं मग तो पारनेर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात जाणार नाही. अनेक शेतकऱ्यांचा होत होत सोडी तो खाली झाला. एकमेव सरकारी संस्था तालुक्याच्या मालकीची होती ते आम्ही खाली करून टाकली. तालुक्याच्या जनतेचा करता अविरतपणे आदरणीय खासदार साहेबांनी मोठ्या कष्टाने तो कार्यक्रम उभा केला आणि त्याचं आपण खाजगीकरण होताना पाहतो हे मनाशी दुःख होतं. परंतु या तालुक्याच्या प्रत्येक गावाशी त्यांची नाळ जोडलेली होती. तर मला आठवतं की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तो पारनेर तालुक्यातील आता जुने मंडळी सगळे होते त्या काळामध्ये समोर बसलेले आहेत, हे बसलेले आहेत. तालुक्याचे पारनेर तालुक्यातला कार्यकर्ता कसा ओळखायचा? बंडी आणि धोतर आणि उपरणा गाड्यामध्ये आणि टूप टाकावं आणि खासदार साहेब फार प्रयत्न म्हणजे विष्णुभाऊ बसून नंतर मग तुमचे सगळे तालुक्यातले जे काही त्यावेळी धोंडी भाऊ होता दिसत नाही, आता नाही. परंतु